नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे लाल भोपळ्याची भाजी। अतिशय घरगुती पद्धतीने साध्या पद्धतीने केलेली भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे। आता त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते मी हा लाल भोपळा घेतलेला आहे। त्याचं समोरचं काढून टाकायचं, बियाचा भाग असतो तो, नंतर पाट काढून टाकायची आणि याचे छानपैकी चौकोनी तुकडे करायचे। आपण बघू शकता अशा पद्धतीने मी हा लाल भोपळा जो आहे तो अर्धा किलो चिरून घेतलेला आहे। आता आपण पहिल्यांदा गॅस पेटवून घेऊयात। त्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात। तेल थोडं जास्त लागतं या भाजीला, कारण फक्त तेलावरती वाफायची असते ही भाजी। पण त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ, जिरे टाकूयात अर्धा चमचा, बडीशेप टाकूयात अर्धा चमचा, याच्यात थोडीशी धणे टाकायचे, अख्खे धणे टाकायचे आणि थोड्या मेथ्या टाकायच्या। चार पाच दाणे टाकले तरी चालतात, म्हणजे एक वेगळी चव येते। नंतर ही तडका मिरची, लाल मिरची टाकायची, कढीपत्त्याची एक डाळी टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हा गुळ घालायचा आहे। एक छोटा तुकडा गुळाचा घालायचा, जास्त घालायचा नाही। आणि याला आपण चांगला हलवून घ्यायचं। आता ह्याच्यात आपल्याला सगळ्यात पहिले हिंग घालायचं। हिंग टाकून त्याला हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा लाल भोपळा घालायचा। तर थोडंसं तेलामध्ये वाफ येऊ दे, तोपर्यंत झाकण ठेवायचं। आपण बघू शकता तेलामध्ये छानपैकी आपला भोपळा जो फ्राय झालेला। आता सगळ्यात ह्याच्यात पहिले जे आहे ते आपल्याला तिखट टाकायचं, लाल तिखट। हे रंगाचं आणि चवीचं दोन्ही तिखट घेतलं, म्हणजे काश्मीरी तिखट आणि तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालायचं। हे झालं की लागली आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे, हा गरम मसाला घालायचा आहे, थोडीशी हळद घालायची आहे चवीपुरती आणि मीठ टाकायचं चवीनुसार। आणि याला एकदा पुन्हा हलवून घेऊ चांगलं। आणि सरती शेवटी जे आहे ते आपल्याला पुन्हा एकदा एक कढीपत्त्याची फांटी जी आहे ना, डाळी, ती टाकायची, चव चांगली येते। आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया। आता याला जे आहे ते मिडियम फ्लेमवरती किंवा मिडियम गॅसवरती जे आहे ते 2 शिट्ट्या येऊ द्यायच्या। कुकरचं झाकण काढून घेऊयात। आपली भाजी बघा छानपैकी झालेली आहे। आपण बघू शकता आपली लाल भोपळ्याची भाजी छानपैकी तयार झालेली आहे। आता हे लाल भोपळ्याचे फायदे असे आहेत की याच्यामुळे हे फायबरयुक्त आहे। दुसरं गोष्ट स्किनसाठी चांगलं असतं, तुमची इम्युनिटी पॉवर, प्रतिकार क्षमता वाढवते आणि अनेक फायदे आहेत। जरूर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल, जरूर सामील व्हा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।